नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर हादरलं. दारुड्या मुलाच्या त्रासाला आई कंटाळली. रागाच्या भरात थेट डोक्यात घातली वीट. दिवसभर पोट भरण्यासाठी कष्ट करायची. मुलाला मोठं करून त्याच्या पायावर त्यांनी उभं राहावं यासाठी आई कानी कपाळी ओरडत होती. मात्र मुलगा आपल्याच धुंदीत होता. त्याला अद्दल घडवण्याच्या नादात आईनं जे केलं तेच अंगाशी आलं आणि भयंकर घडलं. मुलाच्या त्रासाला कंटाळून त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून आईनं रागाच्या भरात त्याच्या डोक्यावर वीट मारली. मात्र तीच वीट जीवघेणी ठरली. गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई आणि मुलाच्या या कृत्याची आता दिवसभर चर्चा रंगली आहे. दारूच्या व्यसनापायी आईला वारंवार मारहाण करणाऱ्या 26 वर्षीय मुलाच्या डोक्यात आईनं वीट घातली. सौरभ निकम याला दारूचं प्रचंड व्यसन होतं. तो सतत आईकडे पैशासाठी तगादा लावायचा आणि पैसे न दिल्यास शिवीगाळ करत आईवर हात उचलायचा. शुक्रवारी सकाळीही पैशावरून असाच वाद झाला. रोजचा तोच त्रास आणि मुलाचा तोच अवतार पाहून आईची सहनशक्ती संपली. रागाच्या भरात समोर असलेली वीट तिने थेट मुलाच्या डोक्यात मारली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला पाहून परिसरात खळबळ उडाली. सध्या सौरभवर कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात उपचार सुरू असून आईला पोलिसांनी कोठडी सुनावली आहे.